प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादी अजितदादा गटाकडून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज भरला आणि भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपसाठी मार्ग मोकळा झाला। माझ्यासोबत माजी मंत्री भाजपचे नेते परिणय फुके भाऊ काय सांगणार? नाही, निश्चितच असं म्हणता येणार की आज जर प्रफुल्लभाईंनी जर राज्यसभेचा जर फॉर्म भरला तर ही सीट भारतीय जनता पार्टी लढणार। पण अनेक दिवसापासून जे चर्चेला उधाण होती की भंडारा आणि गोंदिया लोकसभा ही भारतीय जनता पार्टी लढणार की राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, तर मला वाटतं प्रफुल्लभाईंनी राज्यसभेवर त्यांचं नामांकन भरल्यानंतर आता ही गोष्ट कमी जास्त प्रमाणात क्लिअर झालेली आहे की आता भंडारा आणि गोंदिया ही जागा भारतीय जनता पार्टीच लढणार आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टीचं तिथे संघटनही फार मोठं आहे आणि भारतीय जनता पार्टीचे तिथे कार्यकर्ताही फार मोठे आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आणि मतदारांमध्येही भारतीय जनता पार्टीबद्दल मोठ्या प्रमाणात आपुलकी आणि प्रेमसुद्धा आहे। जे सर्वे झाले, इंटरनल सर्वे झाले, त्याचे जे रिपोर्ट्स आहेत त्यामध्ये तुमचं पण नाव आघाडीवर आहे। तुम्ही इच्छुक आहात का आणि कशा प्रकारे तयारी तुम्ही सुरू केलेली आहे? नाही, बघा असं आहे की 5 वर्ष आधी माझं नाव सर्वेमध्ये होतं, पण त्यावेळेस मी माझी म्हणजे मी पक्षाला नकार दिला होता लढण्याकरता। पण यावेळेस जर पक्षाने म्हटलं आणि पक्षाची इच्छा झाली आणि वरिष्ठांनी सांगितलं तर मी नक्की लढणार। नाना पटोलेंचा जिल्हा आहे, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहे, त्यांच्या जिल्ह्यात भाजपकडनं तिकीट लोकसभा लढणं किती तगडी फाईट वाटतं तुम्हाला? काय परिस्थिती वाटते? नाही, बघा असं आहे की तगडी फाईट वगैरे नाही, पण तिथे भारतीय जनता पार्टीचं अनेक वर्षापासून काम आहे। आज भारतीय जनता पार्टी मागील 10 वर्षापासून ग्रासरूटपर्यंत पोचलेली आहे। आधीपासून संघटन चांगलंच होतं, पण आज मोदीजींच्या विकास कामांमुळे, माननीय देवेंद्रजी फडणवीसांच्या विकास कामांमुळे मागच्या 10 वर्षापासून एकदम ग्रासरूटपर्यंत भारतीय जनता पार्टी पोचलेली आहे। या 2000 गावांमध्ये सगळ्यात जास्त संख्येने ग्रामपंचायतचे सरपंच भारतीय जनता पार्टीचे आणि सगळ्याच विषयावर भारतीय जनता पार्टी पुढे। तयारी कशी सुरू आहे तुमची? कारण की निवडणूक कधी डिक्लेअर होऊ शकते पुढच्या काही दिवसामध्ये? मी अशी काही विशेष तयारी नाही करतोय। मी मागील 8 वर्षापासून तिथेच माझं वास्तव्य आहे। मागील 8 वर्षापासून सातत्याने तिथे मी मेहनत करतो आहे आणि पक्षाची तयारी मी लोकसभेचा प्रमुख म्हणून तिथे आम्ही पक्षाची बूथ लेवलपासून आणि त्याच्या खाली पेज लेवलपर्यंतची आमची तयारी सुरू आहे आणि निश्चितच आता घर चलो अभियानामध्ये आमचे सगळेच कार्यकर्ता प्रत्येक गावी मुक्काम करून त्यांनी सगळ्या समाजाला जोडण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सुरू आहे। शेवटचा प्रश्न कदाचित अडचणीत जाऊ शकतो, विद्यमान खासदार भाजपचे आहे मेंढेजी, परंतु तुमचं नाव आता सर्वेत आणि या सगळ्याच्या आघाडीवर आहे, तो पेज पक्ष कसा सोडवणार? नाही, आता पक्ष ठरवला की ते सगळ्यांनाच मान्य असतं। कोणताही निर्णय जो पक्ष घेतो ते सगळ्यांनाच मान्य असतात आणि सगळे पक्षाच्या निर्णयानुसार आणि पक्षाच्या आदेशानुसार काम करत असतात, तर त्याचा असा काही विषय नाही। खूप खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन साहेबसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।